मला असं वाटतं की संविधानाने निवडणूक आयोगाला जो अधिकार दिलेला आहे त्याची व्याख्या करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे। त्यामुळे कालच एक ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगाने सादर केलेला आहे। निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात असं सांगितलेलं आहे की आम्हाला स्पेशल ड्राईव्ह जो मतदार यादीचा घ्यायचा आहे तो घेण्याचा ड्राईव्ह आमचा अधिकार आहे, आमच्या कामात तुम्ही पण इंटरफिअर करू नका। एवढं धाडस निवडणूक आयोगाचं झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाला देखील निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे आम्हाला काही विचारू नका, तुमचा अधिकार तो नाही। निवडणूक आयोग निवडणूक कशा करायच्या हे आम्हालाच माहिती आहे आणि आम्हीच ते करणार आहे। आज जर एवढी मोठी ताकद निवडणूक आयोगाचं धाडस होत असेल तर त्या निवडणूक आयोगाच्या मागे कुणीतरी असेल म्हणूनच एवढं धाडस होत असेल। शेजारी त्या निवडणूक आयोगाला बांगलादेशमध्ये काय केलं त्या निवडणूक आयोगाच्या प्रमुखाचं हे तुम्हाला माहिती आहे। तरी भारतात निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची एवढी धाडस होतं म्हटल्या त्याच्या मागे कुणीतरी आहे, तुम ऐसा ॲफिडेव्हिट दे दो देखते क्या करते, असा त्याचा सल्ला त्याला वरून आलेला दिसतोय असा माझा अंदाज आहे। आणि म्हणून खरं म्हणजे कुणाच्या ताकदीवर हा खेळ चालू आहे आणि निवडणूक आयोगच जर आज देशाच्या सुप्रीम कोर्टाला वेगळी भाषा वापरत असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपली लोकशाही धोक्यात आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।